मंडळी, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात दक्षिण दिशा अशुभ मानली जाते. घराचे मुख्य प्रवेशद्वार या दिशेला नसावे आणि या दिशेला पाय ठेवून झोपण्याचे नुकसानही सांगण्यात आले आहेत. या दिशेला तोंड करून पूजाही केली जात नाही. जर दक्षिण दिशेला मुख्य दरवाजा किंवा खिडकी असेल तर तो दरवाजा किंवा खिडकी बदलून पश्चिम, उत्तर, वायव्य, ईशान्य किंवा पूर्व दिशेला ठेवल्याने देखील दक्षिणेचा वाईट प्रभाव थांबतो. परंतु जर हे शक्य नसेल तर हे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. मंडळी, आपले घर ही केवळ 4 भिंतींची इमारत नाही, तर दिवसभराच्या कामाच्या धावपळीने थकल्या भागल्या जीवाला विसावा देणारी अशी एक वास्तू म्हणजे घर. पण अनेकदा घरामध्ये वास्तुदोष उत्पन्न झाल्याने घरामध्ये नकारात्मक वातावरणाचा शिरकाव होतो व त्याचा परिणाम म्हणजे घरामध्ये सतत लहान मोठ्या अडचणी, आर्थिक नुकसान, तब्येतीची तक्रारी वारंवार उद्भवू लागतात आणि शांततेचं व निवाऱ्याच्या ठिकाणीच अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी जाणवू लागतात. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेचा स्वामी यम असून या दिशेचा ग्रह मंगळ आहे. जर आपल्या पत्रिकेनुसार मंगळ शुभ फलदायी नसेल तर दक्षिणाभिमुख वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत सतत काही ना काही आर्थिक अडचणी, तब्येतीची तक्रारी उद्भवत असतात. लक्ष्मी दारातून आत येते किंवा दारातून माघारी जाते. म्हणून वास्तुशास्त्रात दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. फक्त दरवाजा जरी वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तरी अनेक चांगले परिणाम मिळतात. मंडळी, ऊर्जा 2 प्रकारची असते, चांगली आणि वाईट, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. अनेक वेळा लोकांच्या बोलण्यातून हे वाक्य ऐकायला येत असते, काय अवदसा घरात आली आहे. बोली भाषेतील अवदसा, पीडा म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे अर्थात लक्ष्मी, सुख, प्रगती होय. चांगल्या वैश्विक ऊर्जेचं घरात आगमन व्हावं म्हणून ज्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी येते त्या मुख्य दरवाजाकडे विशेष लक्ष द्यावे लागते. घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असेल तर पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सुख, समृद्धी, लक्ष्मी घरात येते. आपल्या घरात आयु, आरोग्य, कल्याण, मांगल्य, यशप्राप्ती होते, भाग्योदय होतो असं वास्तुशास्त्र सांगतं. पण मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमांच्या विपरीत असेल तर तो वाईट ऊर्जेला निमंत्रण देतो. या दक्षिण दारातून जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात आल्याची प्रचिती येते तेव्हा आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घरात होऊ लागतात. घरात पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, घरात सतत आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात, भांडणे, वादविवाद, घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वारंवार बिघडतात. अशा घरातील जास्तीत जास्त पैसा शरीर बरे करण्यासाठी किंवा यंत्र दुरुस्तीसाठी होतो. मंडळी, घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचा चेहरा म्हणजे मुख आहे. जर मुखच अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त, जंतू संसर्ग झालेला असेल तर तिथून पोटात जाणाऱ्या अन्नाची अवस्था काय होईल. जंतू घेऊन आलेलं अन्न आपल्या शरीराचे आरोग्य बिघडवते. अगदी त्याचप्रमाणे दूषित व नकारात्मक ऊर्जा आपल्या घराचं स्वास्थ्य बिघडवतात. मंगळ ग्रहाची दिशा दक्षिण मानली जाते. आता मंगळ शुभ परिणाम देईल की नाही हे कडुलिंबाची स्थिती ठरवते. त्यामुळे दक्षिण दिशेला कडुलिंबाचे मोठे झाड असावे. दक्षिणाभिमुख घरासमोर दरवाजापासून दुप्पट अंतरावर हिरवेगार कडुलिंबाचे झाड असेल किंवा घराच्या दुप्पट आकाराचे दुसरे घर असेल तर दक्षिण दिशेचा प्रभाव काही प्रमाणात नाहीसा होतो. दारासमोर मोठ्या साईजचा आरसा लावणे जेणेकरून घरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण प्रतिमा आरशात दिसेल. यामुळे घरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीसोबत घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा उलटून परत जाते. जर तुमच्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर तुम्ही श्री गणेशाची मूर्ती दक्षिण दिशेला लावावी. यामुळे घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असल्याचा अशुभ प्रभावही कमी होतो. गणेश मूर्ती रोज स्वच्छ करा. लक्षात ठेवा, देवाची मूर्ती घराच्या दक्षिण दिशेला ठेवावी. जर तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तरच. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दक्षिणाभिमुख भिंतीवर स्वस्तिक चिन्ह बनवावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते आणि घरात सुख समृद्धीचा वास करते. शुभ प्रभाव वाढवण्यासाठी रोज कुंकवाने भिंतीवर स्वस्तिक काढावे. दक्षिण दिशेला आशीर्वाद मुद्रेत हनुमानजींचे चित्र लावावे. याशिवाय दक्षिण दिशेला पंचमुखी हनुमानजींचे चित्रही लावू शकता. याने हनुमानजी तुमच्या घरावर कृपा करतील आणि तुमची सर्व संकटे दूर करतील. मंडळी, घरामध्ये निवडुंगाचे रोप लावणे शुभ मानले जात नाही, परंतु घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असल्याने उपाय म्हणून निवडुंग लावल्यास
त्याचे अशुभ प्रभाव दूर होतात. घरामध्ये कॅक्टस किंवा हॉथॉर्नचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. मंडळी, दक्षिण ही वाईट आहे हे त्रिवार सत्य आहे. तेवढीच ही दिशा चांगली सुद्धा आहे. ती का आणि कशी ते जाणून घ्या. दक्षिण दिशा म्हणजे द-क्षिण, याचा अर्थ हळूहळू क्षीण करणारी दिशा. याचा सखोल अभ्यास केला असता असे दिसून येते की ज्या घराचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेस आहे ते घर बांधून झाल्यानंतर पुढील 3 ते 4 वर्ष आर्थिक लाभ होतो. मात्र नंतर तोच काळ उताराकडे चालू होतो. पण जर त्या घराचे गृहस्वामी किंवा गृहस्वामिनीने घरातील बेडरूम किंवा मास्टर बेडरूम दक्षिण दिशेस बांधल्यास त्या घरातील फलोत्पत्ती अतिशय चांगली होते. दक्षिण दिशेतील अधोगतीच्या कालखंडातील संकटांना आपण धैर्याने सामोरे जाऊ शकतो. दक्षिण दिशा ही सगळ्यात जड दिशा मानली जाते. जर आपण या दिशेच्या गुणांबाबत किंवा त्यापासून मिळणाऱ्या फायद्याबाबत विचार केला तर दक्षिण दिशा ही अतिशय प्रबळ दिशा आहे. या दिशेमध्ये जडत्व म्हणजे खंबीर नेतृत्व आहे. त्यामुळे दक्षिण दिशेला पाठ करून बसल्यास आपल्याला स्थैर्य मिळू शकते. दक्षिण दिशेच्या तत्वांविषयी विचार केला असता अष्टलक्ष्मीपैकी आदिलक्ष्मीचे स्थान दक्षिण दिशेस आहे. आदिलक्ष्मी म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती इथे दुष्ट शक्तींचा नाश करणाऱ्या महाकालीचे वास्तव्य आहे. धनसंपत्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या महालक्ष्मीचे वास्तव्य आहे. तसेच शैक्षणिक व आध्यात्मिक स्वरूपात शुभ मानल्या जाणाऱ्या महासरस्वतीचे वास्तव्य देखील दक्षिण दिशेस आहे. त्यामुळे दक्षिण दिशेचा अधिक विचार न करता न घाबरता आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दक्षिण दिशेस आदिमायेचे स्थान आहे, ज्या आपल्यासाठी लाभदायकही ठरू शकते.